अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्टार्ट करूयात वोकॅब्युलरी वर्ड्स पार्ट नंबर 73 मराठी शब्द इंग्रजीतून. तर पहिला शब्द आहे बँकेचे चेकबुक म्हणजे बँक्स चेकबुक. उदाहरणार्थ आपले ज्या बँकेत आपलं खातं असतं त्या बँकेचं आपल्याकडे चेकबुक असतं, पासबुक असतं, बरोबर आहे. तर बँकेचे चेकबुक म्हणजे बँक्स चेकबुक. पुढचा शब्द चेकने म्हणजे बाय चेक. चेकने बाय चेक. पुढचा शब्द चेकने पैसे देणे किंवा चेकने पैसे भरणे म्हणजे टू पे बाय चेक. चेकने पैसे देणे किंवा चेकने पैसे भरणे टू पे बाय चेक. नेक्स्ट आहे चेक घेणे किंवा चेक स्वीकारणे म्हणजे टू एक्सेप्ट अ चेक. चेक घेणे किंवा चेक स्वीकारणे टू एक्सेप्ट अ चेक. नेक्स्ट आहे चेक जमा करणे म्हणजे टू डिपॉझिट अ चेक. चेक जमा करणे टू डिपॉझिट अ चेक. पुढचा शब्द चेक वटवणे म्हणजे टू कॅश अ चेक. चेक वटवणे टू कॅश अ चेक. नेक्स्ट आहे अशांतता किंवा अस्वस्थता म्हणजे अनरेस्ट. अशांतता किंवा अस्वस्थता अनरेस्ट. पुढचा शब्द शांतताभंग किंवा अडथळा म्हणजे डिस्टर्बन्स. शांतताभंग किंवा अडथळा म्हणजे डिस्टर्बन्स. नेक्स्ट आहे अशांतता निर्माण करणे म्हणजे टू क्रिएट डिस्टर्बन्स किंवा टू कॉज डिस्टर्बन्स. अशांतता निर्माण करणे टू क्रिएट डिस्टर्बन्स किंवा टू कॉज डिस्टर्बन्स. नेक्स्ट आहे अशांत किंवा अस्वस्थ म्हणजे अनक्वाइट किंवा डिस्टर्ब्ड. अशांत किंवा अस्वस्थ, अनक्वाइट किंवा डिस्टर्ब्ड. नेक्स्ट आहे जलवाहतूक म्हणजे वॉटर ट्रान्सपोर्ट किंवा सी ट्रान्सपोर्ट. जलवाहतूक, वॉटर ट्रान्सपोर्ट किंवा सी ट्रान्सपोर्ट. नेक्स्ट आहे जलविहार म्हणजे बोटिंग. आपण कुठे बाहेर जातो फिरायला तर तिथे बोटिंगची सुविधा असते लेकमध्ये, तर आपण त्याला काय म्हणतो मराठीमध्ये जलविहार आणि इंग्रजीमध्ये बोटिंग. जलविहार, बोटिंग. नेक्स्ट आहे जलसंकट म्हणजे वॉटर क्रायसिस. जलसंकट, वॉटर क्रायसिस. नेक्स्ट आहे पाण्याची कमतरता म्हणजे वॉटर शॉर्टेज. पाण्याची कमतरता, वॉटर शॉर्टेज. नेक्स्ट आहे जलसमाधी मिळणे किंवा बुडणे म्हणजे टू ड्राऊन. जलसमाधी मिळणे किंवा बुडणे म्हणजे टू ड्राऊन. नेक्स्ट आहे जलसिंचन म्हणजे इरिगेशन. उदाहरणार्थ एखाद्या कालव्याद्वारे जमिनीला केलेला पाणी पुरवठा, बरोबर आहे. जलसिंचन, इरिगेशन. पुढचा शब्द जलसिंचित करणे म्हणजे टू इरिगेट. जलसिंचित करणे टू इरिगेट. पुढचा शब्द जलस्तर किंवा पाण्याची पातळी म्हणजे वॉटर लेवल. जलस्तर किंवा पाण्याची पातळी, वॉटर लेवल. नेक्स्ट आहे जलस्तंभ म्हणजे वॉटर कॉलम किंवा बोर. जलस्तंभ, वॉटर कॉलम किंवा बोर. नेक्स्ट आहे जलाभास किंवा मृगजळ. त्याला म्हणतात मिरेज. जलाभास किंवा मृगजळ म्हणजे मिरेज. नेक्स्ट आहे जलोद्यान म्हणजे वॉटर पार्क. जलोद्यान, वॉटर पार्क. आता वेकेशनमध्ये वॉटर पार्क्स सगळे फुल असतात. जलोद्यान म्हणजे वॉटर पार्क. नेक्स्ट आहे जलाशय म्हणजे लेक किंवा रिझर्वॉयर किंवा रेझर्वॉयर असेही म्हणतात. ठीक आहे. जलाशय म्हणजे लेक किंवा रिझर्वॉयर किंवा रेझर्वॉयर. नेक्स्ट आहे पाण्यातील भोवरा किंवा जलावर्त म्हणजे व्हर्लपूल. पाण्यातील भोवरा किंवा जलावर्त म्हणजे व्हर्लपूल. नेक्स्ट आहे जलाभेद्य किंवा जलरोधक म्हणजे वॉटरप्रूफ म्हणजे काय, ज्यातून पाणी शिरकाव करू शकत नाही. ठीक आहे. जलाभेद्य किंवा जलरोधक म्हणजे वॉटरप्रूफ. नेक्स्ट आहे जलरोधक करणे किंवा जलरोधक बनवणे म्हणजे टू मेक वॉटरप्रूफ.
जलरोधक करणे किंवा जलरोधक बनवणे म्हणजे टू मेक वॉटरप्रूफ. नेक्स्ट आहे जलप्रवास म्हणजे अ जर्नी बाय वॉटर किंवा वोएज. जलप्रवास अ जर्नी बाय वॉटर किंवा वोएज. नेक्स्ट आहे पाण्याचा निचरा म्हणजे ड्रेनेज. त्याला जलोत्सारण असेही म्हणतात. पाण्याचा निचरा म्हणजे वॉटर ड्रेनेज म्हणजेच काय जलोत्सारण सुद्धा. पुढचा शब्द सागर किंवा समुद्र म्हणजे द सी. सागर किंवा समुद्र म्हणजे द सी. नेक्स्ट आहे महासागर म्हणजे दी ओशन. महासागर दी ओशन. नेक्स्ट आहे जलमार्ग म्हणजे वॉटरवे, ज्याला आपण वाहतुकीचा कालवा असेही म्हणतो. ठीक आहे, जलमार्ग म्हणजे वॉटरवे, ज्याला वाहतुकीचा कालवा असेही म्हणतात. मित्रांनो, नेहमीप्रमाणेच या शब्दांची सुद्धा खूप प्रॅक्टिस करा आणि चॅनलला सबस्क्राईब आत्ताच करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. तर वेळ झालेली आहे एक रॅपिड फायर राऊंडची. स्टार्ट करूयात. बँकेचे चेकबुक, बँक्स चेकबुक. चेकने बाय चेक. चेकने पैसे देणे किंवा चेकने पैसे भरणे टू पे बाय चेक. चेक घेणे किंवा चेक स्वीकारणे टू एक्सेप्ट अ चेक. चेक जमा करणे टू डिपॉझिट अ चेक. चेक वटवणे टू कॅश अ चेक. अशांतता किंवा अस्वस्थता अनरेस्ट. शांतताभंग किंवा अडथळा डिस्टर्बन्स. अशांतता निर्माण करणे टू क्रिएट डिस्टर्बन्स किंवा टू कॉज डिस्टर्बन्स. अशांत किंवा अस्वस्थ अनक्वाइट किंवा डिस्टर्ब्ड. जलवाहतूक वॉटर ट्रान्सपोर्ट किंवा सी ट्रान्सपोर्ट. जलविहार बोटिंग. जलसंकट वॉटर क्रायसिस. पाण्याची कमतरता वॉटर शॉर्टेज. जलसमाधी मिळणे किंवा बुडणे टू ड्राउन. जलसिंचन इरिगेशन. जलसिंचित करणे टू इरिगेट. जलस्तर किंवा पाण्याची पातळी वॉटर लेवल. जलस्तंभ वॉटर कॉलम किंवा बोर. जलाभास किंवा मृगजळ मिरेज. जलोद्यान. जलोद्यान म्हणजे काय वॉटर पार्क. जलाशय लेक किंवा रिझर्वॉयर किंवा रेझर्वॉयर. पाण्यातील भोवरा किंवा जलावर्त व्हर्लपूल. जलाभेद्य किंवा जलरोधक वॉटरप्रूफ. जलरोधक करणे किंवा जलरोधक बनवणे टू मेक वॉटरप्रूफ. जलप्रवास अ जर्नी बाय वॉटर किंवा वोएज. पाण्याचा निचरा वॉटर ड्रेनेज. सागर किंवा समुद्र दी सी. महासागर दी ओशन. जलमार्ग वॉटरवे. मित्रांनो, जेव्हा कधी तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा आपल्या अल्पनीता शोचे सर्व व्हिडिओ टर्न बाय टर्न आवर्जून बघा आणि या व्हिडिओची खूप प्रॅक्टिस करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चॅनलला जर अजून तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा. शिवाय बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. तर पुन्हा भेटूयात अल्पनीता शोच्या व्होकॅब्युलरी वर्ड्स पार्ट नंबर 74 मध्ये अजून काही मराठी शब्द इंग्रजीतून घेऊन. धन्यवाद.